केलं. त्याच्यानंतर घराकडे जातो. काय करावं? घरामध्ये माझा छोटासा प्रपंच आहे. प्रपंचाची थंडी भरासाठी माणसाला उलट्याचा पालटा करते, उलट्याचा पालटा करते. या गाव माणूस त्या गावी जाते. कशासाठी? या इथभर पोटासाठी. पण या इथभर पोटाचा विचार मोठा गहन आहे. पण शेवटी काय करू? उपाशी पोटी क्रांती होऊ शकत नाही म्हणतात. उपाशी पोटी क्रांती होऊ शकत नाही. आपल्या पोटा पाण्याचा विचार केला जाते. त्याच्यानंतर पण माणसाची ही भावना ठेवून आपण चालतो की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा हा समाजासाठी दिला जाते, दान केल्या जाते. ही भावना ठेवून मी माझ्या कार्याला सुरुवात करतो. कुठे गेली होते? हल हल कहार भान ग, कहार भान ग, माझे प्रेमाचे नारी नारी पंचशिला. पंचशिला कुठे गेली होते? काय करावं? 8 दिवस झाले बायकोशी बोला चालली बंद आहे. अरे बायकोला बोलायसाठी घरामध्ये जातो, बायको वाडीमध्ये जाते, वाडीमध्ये जातो. बोललं ग तर बायको अंगणामध्ये जाते. काय माझी जिंदगानी, काय माझा संसार आहे. अरे आज मनामध्ये विचार केलं, माझी तर ठीक नाही तर माझी दिशा मला घ्यावं लागेल. कहार भार ग, कहार भार ग, माझे प्रेमाचे नारी नारी पंचशिला ग. पंचशिला बायकोचं म्हणतात, शहाण्या माणसाचं म्हणणार बायकोला केस दिलं निस. पण शेवटी मी नवरा हो तुझ्या. आज तर ऐकणार नाही. कहार भार न ग, कहार भार महाजे प्रेमाचे नारी नारी पंचशिला. हे पंचशिला काय सांगू बाई, घरातले सगळे काम आवडसावड केली. आज 14 एप्रिल सारखा सोन्यासारखा दिवस बाई. काय करू? सगळे कामं आटपली. पण माझे पती 8 दिवस झाले माझ्याशी बोलत नाही, मी त्यांच्याशी बोलत नाही. घरात येतात, घराच्या बाहेर जातात, पण विचारत सुद्धा नाही पंचशिला जेवली का, कशी आहे तुझी तब्येत, कशी आहे, कसं नाही. काय करू? एवढा सोन्यासारखा दिवस आणि नवरा माझ्याशी अबोल्याने राहणार असं होणार नाही ग. काय करू? घरातले सगळे काम आटपले, काहीतरी गीत गुणगुणते, याची वाट पाहत बसते ग. ऊंची ऊंची डिगरिया पाकर संविधान नोखा बना कर. ऊंची ऊंची डिगरिया पाकर संविधान नोखा बना कर. यादगार बन गया
परिवर्तन झालं, समजा तुझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, माझे शब्द तुझ्या कानावरती पडले वाटते पंचशीला. कारी भारी वा सत्या साधना प्राणना ताराया माय मला कशाला आवाज दिला रायाव काय म्हणता बस मोठ्या लाडक्या तोंडानं म्हणते काय म्हणता हो. 8 दिवस झाले आपल्या संसाराचा फाटवाडा चालू आहे. पाठवाडा चालू आहे. आज दिवस पाठवाडा तुमच्यापासून आहे माझ्यापासून नाही. माझ्यापासून कसा कसा 8 दिवस झाले बोलायला येतो बोलणं बघ छट्टा मारून त्याच तिथे वाडीमध्ये जाते. वाडीमध्ये येतो बोलायला बोलणं अंगणात जाते. छटका मारून शिकले हो तुम्ही. हा छक्का माराले तुम्हाला म्हणतात नाही बातों के भूत लातों के भूत बातों से नहीं मानते. भूत होय का तुमची भूत बायको? नाही तुमचे विचाराचे तसे भूत आहेत ते भूत बाहेर काढायचे आहेत. मला सांग काय हो? आपला धंदा कशाचा. अहो आपला धंदा आहे काय दुधाचा. माझ्या आज्याने केला धंदा, हो, तुमच्या- माझ्या बापाने केला हो आणि तेच वंशवारी परंपरा मी चालवून राहिलो. हो बरोबर आहे. महाराष्ट्र शासनाकडून लोन उचलला, हो लोन उचलला. गाय म्हशी घेतल्या. लोन तुमच्या नावावर तरी भेटला माझ्या नाव भेटला. तर बायको कोणाची हो तुमचीच होय. तुमच्या म्हणून भेटला ना. हो हो हा, आधार कार्ड जोडलीस का नाही. हो, का आपल्या भावाचा जोडलीस. मी काय आपल्या भावाचं जोड. मग अहो तुमचा आधार कार्ड जोड. तर मग म्हणून माझ्याच नावावर भेटला ना. हो गाई म्हशी घेत. पण माझं नाव समोर होतं तुमचं नाव मागवून होता. पण माझं मागवून आहे पण झालं ना. हो झालं. बायको कोणाची म्हणती माझी म्हणती तो कोणाची मग म्हणती. तुमची नाही तर काय लोकांची बायको? मग एवढं तसंच असते. हो करते. मला सांग काय आपण त्या म्हणजे लोन उचलला गाई म्हशी घेतल्या त्याचं दूध काढतो हो काढतो ना. आणि त्या गावामध्ये दूध देवीची गाडी येते हो येते. तिच्यामध्ये आपण संपूर्ण दूध नेऊन देतो. हो नेऊन देतो. पण आज काय झालं काय झालं त्या हो? गाडीवाल्याचा फोन आला होता. आज गाडी येणार नाही म्हणे म्हणजे दुधाची अगं बाई गाडी येणार नाही. नाही येणार. आता घरामध्ये दही दूध पडलेला बेकार नाही होईल, हो खराब नाही होईल. खराब होईल. फक्त मी एवढं सांगतो थोडंसं काम आहे. कोणतं थोडं जास्त लंबा लचक नाही सांगत. मग स्वतः स्वतः पण छोटंसं काम आहे. कोणतं काम आहे सांगा बरं. हे माठ घे हा. आणि त्या आजूबाजूच्या खेड्यावर जा. हो कडवे सरलेल्या अर्धा साऱ्याच्या धापेवाड्याला जा नाही तर कोपेवाड्याला जा. काल कोपऱ्याला जाऊ. हा हा. पण नाही तर नांदा बघुकले जा. त्याचं काय हो? त्याची मस्त इकडे होते. होऊन जायचे. माई बहीण नाही राहत त्याची मस्त इकडे होते तू बाबाला. माय हा त्याची ओळखीची आहेत का माय? ओळखीचे नाही. हा. चुपचाप चालली जा जसं म्हणलं तसं पैशाचे 2 पैसे करून ये. करून येऊ. हा हा जा जाऊ. जा जा हे जा. माठ घेऊन जाऊ. हे माठ घ्या तुम्ही. म्हणजे मी तुला सांगतो का तुझ्या टोंगऱ्याला सांगतो. मला सांगून राहिले तुम्ही. ए 3 दिवसात होत माझा व्यवसाय सकाळ झाली आहे, माठ घेऊन जा बाजारात संध्याकाळ झाली माठ घेऊन पण जा. मी काय म्हणतो हा घे ना. मी नाही घेणार. हा घे आणि तिकडे जाशील ना. जाशील ना. हा मला लाडक्या तोंडाने बोलायला जाशील ना. हे कोण बायको रे लाडक्या तोंडाने इच्छाशील नाही तर कोणाशी बोलू. हे माठ घेणार नाही ना मी जाणार नाही. हा. काहून नाही जाणार. काहून नाही? अहो, आज 14 एप्रिल सारखा सोन्यासारखा दिवस निघाला. बस बरोबर आहे. आज भिंतेची आहे तुम्हाला ठाऊक आहे ना. हो, आज जागतिक ज्ञान दिवस. ज्ञान दिवस हा, आहे. हा. आज मी कडमेश्वरला चालली. कशासाठी. हो तिथं कार्यक्रम आहे. म्हणजे डोंगरे साहेबांना तुला बोलवणं केलं. मला आमंत्रित केलं मी तिथं चालली. तू चालली का. हा, मी चालली. एक काम करजो का? हा दही दूध घेऊन जा. एका साईडला दुकान लावून देतो. एकाने पोराला 10-20 रुपये दे देऊन आपला इकडे करत बस म्हणा. मी नाही जाणार. हा नाही जाणार. नाही जाशील काय आहे? काय बरं